हॅलो स्टुडंट, पहा विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वीच्या युनिट आणि मेजरमेंट या चॅप्टरमधला पुढचा टॉपिक आज आपण आपल्यासमोर घेऊन आहोत. तर या टॉपिकचं जे नाव आहे ते आहे डायमेन्शनल ॲनालिसिस. म्हणजे काय की आपल्याला कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स कसं काढावं हे आज शिकायचं. आता कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन कसं काढतात, नेमकं डायमेन्शन्स म्हणजे काय राहते, ह्या गोष्टी आपल्याला आधी माहिती असल्या पाहिजे. मागच्या काही प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असते ते शिकलो होतो की अशी क्वांटिटी की ज्या क्वांटिटीला आपण एक्सप्लेन करू शकतो फंडामेंटल वेच्या थ्रू, त्यांना आपण कोणत्या क्वांटिटी म्हणायचो, फिजिकल क्वांटिटी म्हणायचो. मग आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय की ज्या खरंच आपण मेजर करू शकतो अशा क्वांटिटी, जसं लेंथ झालं, मास झालं, टाइम झालं, टेम्परेचर झालं, ह्या कोणत्या क्वांटिटी होत्या, फिजिकल क्वांटिटी. पण मग आता या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करताना त्या क्वांटिटीला आपल्याला काय लागेल, काही ना काही युनिट लागेल. कारण आपण शिकलेलो की कोणतंही मेजरमेंट हे युनिट शिवाय कसं आहे, व्यर्थ आहे. मग त्यामुळे ते युनिट शोधण्यासाठी आपलं डायमेन्शन्स शिकणं गरजेचं आहे. मग आता डायमेन्शन्स शिकून आपण कशा प्रकारे युनिट फाइंड करू शकतो, तर समजा बघा आपण एखादं उदाहरण पाहू. आपण लेंथ मेजर करतो आणि मग लेंथचं युनिट आपण काय म्हणतो की मीटर आहे. समजा आपण टाइम मेजर करतो आणि टाइमचं युनिट आपण काय सांगतो, सेकंद आहे. असं या 7 फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, जसं लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, इलेक्ट्रिसिटी, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. या 7 फंडामेंटल क्वांटिटीची युनिट काय आहे हे आपण शिकलो, ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीची शिकलो, जसं प्लेन अँगल आणि कोणता होता आपला, सॉलिड अँगल, रॅडियन आणि स्टेरेडियन, ह्या गोष्टी आपण शिकलेलो. पण याच्या व्यतिरिक्त जेव्हा एखादी क्वांटिटी, समजा व्हेलॉसिटी आली, ॲक्सेलरेशन आलं किंवा फोर्स आलं, तर अशा केसेसमध्ये त्यांचं युनिट आपल्याला माहिती नाहीये. मग ते युनिट आपल्याला शोधता यावं म्हणून आपल्याला काय शिकायचं आहे, डायमेन्शनल ॲनालिसिस शिकायचं आहे. मग डायमेन्शनचा मेन उपयोग काय आहे की दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट फाइंड आउट करणे, हे मेन काम आहे कशाचं, डायमेन्शनचं. मग त्यामुळे आपण डायमेन्शनची जर डेफिनेशन लिहिली तर डायमेन्शनमध्ये आपण करतो काय ते पहा, मग आपण डेफिनेशन पाहू. तर डायमेन्शन काढताना जीही क्वांटिटी आपल्याला दिलेली असेल, शक्यतोवर फंडामेंटल क्वांटिटीच्या व्यतिरिक्त, कारण फंडामेंटल क्वांटिटीचं जे डायमेन्शन आहे ते तर एकदम इझिली निघते. समजा आपल्याला लेंथ काढायची आहे, लेंथ फक्त लेंथवर डिपेंड राहते, डायमेन्शन लेंथचं जी. मास काढायचा आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे, फक्त मासवर डिपेंड आहे, मासचं डायमेन्शन येईल. टाइम काढायचा आहे, फंडामेंटल क्वांटिटी, डायमेन्शन फक्त काय येईल, टाइमचं. पण जेव्हा आपण डिराइव्ड क्वांटिटी पाहतो, म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीच्या व्यतिरिक्तच्या क्वांटिटी, तेव्हा मात्र काय होते की त्या केसमध्ये आपण डायरेक्टली त्याचं युनिट लिहू शकत नाही, कारण ती क्वांटिटी 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असते. मग त्यामुळे त्याचं युनिट लिहिताना आपल्याला डायमेन्शनचा यूज करावा लागतो, बरोबर आहे. मग डायमेन्शन काढताना आपण काय करतो, तर डायमेन्शन काढताना सगळ्यात पहिले दिलेली क्वांटिटी असेल आपल्याला डिराइव्ड क्वांटिटी. ती डिराइव्ड क्वांटिटी कोणकोणत्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे, त्या फंडामेंटल क्वांटिटी आधी आपल्याला शोधावं लागतील. आणि त्या फंडामेंटल क्वांटिटी शोधल्यानंतर त्या फंडामेंटल क्वांटिटीचे जे पॉवर असतील त्यावर ती कशी डिपेंड आहे, त्यावरून त्याचं ठरते डायमेन्शन. म्हणजे कसं, समजा आपण एखादं उदाहरण पाहू मुलांना. बघा, समजा मी उदाहरण लिहिलं, स्पीड ही क्वांटिटी. कोणती क्वांटिटी लिहिलं मी, स्पीड. आता स्पीड ही जी क्वांटिटी आहे, तुम्हाला माहिती आहे स्पीड म्हणजे काय होते, आपली गती. जर आपण स्पीडचा फॉर्म्युला पाहिला तर स्पीडचा आपला साधा फॉर्म्युला आहे. समजा आपण एखाद्याला विचारलं कारण तो कितीच्या स्पीडनं आला, तर त्या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टींचा विचार करावा लागतो. एक म्हणजे त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स आणि त्याला लागलेला टाइम. म्हणून स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, तर स्पीडचा सिंपल फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. काय आपल्याकडे स्पीडचा फॉर्म्युला, डिस्टन्स अपॉन टाइम. मग तुम्ही जर विचार केला मुलांना तर बघा, स्पीड ही 2 गोष्टीवर डिपेंड आहे. एक आहे डिस्टन्स आणि दुसरा काय आहे, टाइम. जर डिस्टन्सला आपण आपल्या फिजिक्सच्या भाषेमध्ये म्हटलं तर डिस्टन्स म्हणजे काय झालं तुमचं, तर डिस्टन्स म्हणजे आपली लेंथ आहे मुलांना. कोणती फंडामेंटल क्वांटिटी आहे, ती लेंथ, आणि खाली कोणती फंडामेंटल क्वांटिटी आहे, टाइम. म्हणजे तुम्हाला जाणवेल की व्हेलॉसिटी ही 2 गोष्टीवर डिपेंड आहे. एक तर व्हेलॉसिटी पहिली डिपेंड आहे ती डिस्टन्सवर म्हणजे लेंथवरती, आणि दुसरं कशावरती, टाइमवरती. आणि एकच वेळेस डिपेंड आहे, एक वेळेस लेंथ काढावं लागेल आणि एक वेळेस काय काढावं लागेल, टाइम काढावं लागेल. म्हणजे याची पॉवर किती येईल, 1 पॉवर येईल याची, कारण किती वेळेस वापरला आपण ते फक्त एका सिंगल टाइम वापरलं. मग अशा फॉर्म्युल्यावरून आपण काय फाइंड करतो, डायमेन्शन्स फाइंड करतो. तर त्या डायमेन्शन्समध्ये आपल्याला याचा काय लिहावा लागतो, पॉवर लिहावा लागतो.
काय लिहावं लागतो पॉवर. आता या ठिकाणी पॉवर काही नाही म्हणजे पॉवर किती असेल 1. बघा ज्याही ठिकाणी कोणताही पॉवर दिलेला असेल तेव्हा पॉवर नेहमी किती कन्सिडर करायचा 1. पॉवर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, आपण असं स्क्वेअर लिहितो की स्क्वेअर. तर हा जो वरचा 2 आहे की नाही, या 2 ला काय म्हणायचं पॉवर त्याचा. हा 10 लिहिला 10 टू द पॉवर 4. काय झाला पॉवर किती झाला 4 झाला. समजा 10 टू पॉवर 6 लिहिलं 6 काय झाला तुमचा पॉवर झाला. तसं या लेनच्या वर काही आहे काय म्हणजे पॉवर किती आहे 1. समजा आता 2 पॉवर असताना आपण पाहू की ज्या ठिकाणी पॉवर किती येईल तुमची 2 येईल. उदाहरण पाहू, समजा आपल्याला एखाद्या बॉडीचा मुलांना एरिया काढायचा आहे. काय काढायचा एखाद्या बॉडीचा एरिया. समजा स्क्वेअरचाच एरिया कन्सिडर करून आपण. मग स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे साईड स्क्वेअर. काय फॉर्म्युला साईडचा काय आहे स्क्वेअर. आता साईड म्हणजे काय 2 पॉईंट मधलं डिस्टन्स असेल की तुमचा. समजा एखादा स्क्वेअर आहे तर वरची साईड काय झाली 2 पॉईंट मधलं डिस्टन्स. मग साईड इंटू साईड म्हणजे लेंथ इंटू काय झालं लेंथ. म्हणजे लेंथ किती वेळा द्यायला लागेल तुम्हाला सांगा मला. तर लेंथ इंटू लेंथ 2 वेळेस मी काय लिहील लेंथ लिहील. मी याला असं पण लिहू शकतो का सांगा, लेंथचा काय झाला मुलांनो स्क्वेअर झाला. म्हणजे लेंथचा पॉवर किती झाला आता 2 झाला. लेंथचा पॉवर काय झाला लेंथचा पॉवर 2 झाला. तर अशा केसेसमध्ये या पॉवरचा यूज करून आपण डायमेन्शन्स फाइंड करतो आणि त्या डायमेन्शन्स वरून आपण काय लिहितो युनिट लिहितो. बरोबर आहे. मग त्यामुळे डायमेन्शनचा फॉर्म्युला काय होतो किंवा त्याचे डेफिनेशन्स काय होते तर मी लिहिलेली आहे द पॉवर टू विच फंडामेंटल युनिट. बघा कोणत्या युनिटची पॉवर नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही युनिटची पॉवर नाही, अशाच युनिट्स की जे फंडामेंटल असतील. पहा म्हणजे फंडामेंटल युनिटचीच आपल्याला काय लिहायची आहे पॉवर लिहायची आहे. आता इथं बघा एरियासाठी मी लेंथ लिहिलं आणि लेंथची पॉवर किती आहे 2. पण लेंथ लक्षात घ्या लेंथ कोणती क्वांटिटी आहे फंडामेंटल क्वांटिटी आहे. म्हणजे डायमेन्शनल अनालिसिस करताना 7ही फंडामेंटल क्वांटिटीजवरच आपण डिपेंड असू. त्या क्वांटिटीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच क्वांटिटी आपल्याला यूज करायच्या नाही. म्हणजे डायमेन्शन मध्ये नेहमी किती गोष्टी येतील फक्त 7च गोष्टी. कोणकोणत्या लेंथ मास टाइम टेम्परेचर करंट अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. ह्या 7च गोष्टी डायमेन्शन मध्ये येतील. मग काय आहे ही पॉवर कोणाची पॉवर फंडामेंटल युनिटची. कशावर मस्ट बी रेज इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काढण्यासाठी त्या क्वांटिटी ज्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे त्या फंडामेंटल क्वांटिटीचे पॉवर लिहिणे म्हणजेच काय लिहिणे डायमेन्शन लिहिणे. काय लिहिणे डायमेन्शन्स लिहिणे. कसं लिहिणे जसं स्पीड लिहिलं मी काय लिहिलं लेंथ अपॉन टाइम. आता ते कसं लिहितात हे आपण शिकू. तत्पूर्वी 7ही फंडामेंटल क्वांटिटी जे आहे ह्या जेव्हा आपण डायमेन्शन्स मध्ये यांचा यूज करू की नाही मुलांना तेव्हा त्यांना पूर्ण नावाने न लिहिता त्याच्या स्पेसिफिक सिम्बॉल लिहावं लागते. कशा त्याच्या सिम्बॉल. आता सिम्बॉल मध्ये फरक आहे. जसं आपण तिकडे युनिट अँड मेजरमेंट स्टार्टिंगला शिकलो की सिम्बॉल हा स्मॉल लेटर मध्ये असला पाहिजे. फक्त सायंटिस्टचं किंवा पर्सनचं नेम असेल तर सिम्बॉल कसा राहील कॅपिटल लेटर मध्ये. पण डायमेन्शन काढताना मात्र सिम्बॉल असे असतात. जी आपली पहिली क्वांटिटी आहे लेंथ या लेंथचा सिम्बॉल आहे कॅपिटल एम. म्हणजे बघा डायमेन्शन मध्ये लेंथ जेव्हा येईल तेव्हा त्याला फक्त कशाने दाखवायचं कॅपिटल एम ने दाखवायचं. जेव्हाही तुमची क्वांटिटी मास येईल तर या मासला कॅपिटल एम ने दाखवायचं. जेव्हाही तुमची क्वांटिटी टाइम येईल त्याला कॅपिटल टी ने दाखवा. जेव्हा तुमची क्वांटिटी टेम्परेचर येईल तेव्हा त्याला कॅपिटल के ने दाखवा. के स्टँड फॉर केल्विन. कशासाठी आहे तो केल्विन साठी. जेव्हा तुमची क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट असेल काय असेल करंट तेव्हा त्या क्वांटिटीला आय ने दाखवा. हा थोडा चेंज आहे. करंटला आपण कशाने दाखवलं आता आय न. त्याचं युनिट अँपियर यूज नाही केलं. त्याला आपल्याला फक्त शोन करायचं आहे डायमेन्शन काढताना. म्हणून करंटला कशाने लिहायचं आय ने. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी जर असेल तर ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी आपण लिहितो सी. काय लिहितो आपण इथे ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी कोणता सिम्बॉल राहील तुमचा ल्युमिनस इंटेन्सिटीचा सी सिम्बॉल राहील. आणि शेवटचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स साठी तुमचा सिम्बॉल जो राहील तो राहील मोल. तुमचा सिम्बॉल राहील मोल. शक्यतो याचा काही तुम्हाला उपयोग डायमेन्शन मध्ये मॅक्झिममली दिसणार नाही. याचा एक कॉम्बिनेशन सीचा.
पण दिसेल तुम्हाला सीचं शक्यतो, पण या 4-5 क्वांटिटीचा उपयोग तुम्हाला मॅक्झिममली पाहायला मिळेल. मग जेव्हाही आपण डायमेन्शन काढू, आपल्या ह्या जर 5 फंडामेंटल क्वांटिटी झाल्या तर त्या 5 फंडामेंटल क्वांटिटीचे नावं न लिहिता त्यांचा काय लिहिणार मुलांना आपण? त्यांचा सिम्बॉल लिहिणार. कोणता कोणता? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर आणि करंट. समजले एवढ्या 5 गोष्टी? तुम्ही ह्या नोटही करू शकता. बघा आपण जेव्हा शिकवतो तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी नोट करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्ही जेव्हा डायमेन्शन फाइंड कराल तेव्हा तुम्हाला काय जाईल? इझी जाईल. लागल्यास तुम्ही पाऊच करून सुद्धा हे लिहून घेऊ शकता. आता मी याला इरेज करतो आणि आपल्या डायमेन्शन्स वरती आता आपण जाऊ की डायमेन्शन्स कशा प्रकारे फाइंड करतात. मग तुम्हाला 1-2 रूल सांगतो, साधे रूल आहे एकदम, त्याच्यावरून तुम्हाला डायमेन्शन काढताना सोपं जाईल. तर डायमेन्शन काढताना पहिला रूल की दिलेली क्वांटिटी लिहिताना ज्याही फंडामेंटल क्वांटिटी येतील त्यांचा सिम्बॉल यूज करा. काय यूज करा? सिम्बॉल यूज करा. पहिला रूल काय लिहितो बघा की फंडामेंटल क्वांटिटीचा काय यूज करा? सिम्बॉल. म्हणजे आपल्याला काय वापरायचं आहे? फंडामेंटल क्वांटिटीचा सिम्बॉल यूज करायचा. दुसरी गोष्ट की ते सिम्बॉल तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहा. कुठं लिहा मुलांना? स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये. पहा स्क्वेअर ब्रॅकेटच्या कुठे लिहिले म्हणजे सिम्बॉल सगळे जो आपण स्क्वेअर ब्रॅकेट काढायचा आहे डायमेन्शन काढताना नेहमी, आणि त्याच्या कुठे लिहायचे? आतमध्ये. आणि त्या क्वांटिटीचे काय लिहायचे? पॉवर. काय लिहायचे? त्या क्वांटिटीचे पॉवर. ह्या 3 साध्या स्टेप्स आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवल्या म्हणजे तुम्ही कोणत्याही टर्मचं काय काढू शकता? डायमेन्शन काढू शकता. आणखी एक येतो, समजा इथं आपण लिहू शकतो त्याला की तुम्हाला माहिती असला पाहिजे पहिले फॉर्म्युला. काय माहिती असला पाहिजे? फॉर्म्युला. की जी डिराइव्ड क्वांटिटी आहे ती डिराइव्ड क्वांटिटी कोणकोणत्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. मग आता बघा आपण स्टार्ट करू डायमेन्शन काढण्यासाठी. पहिले तुम्हाला 1-2 सिंपल डायमेन्शन काढून दाखवतो, मग थोडं आपण हार्डवरती जाऊ. समजा आपल्याला विचारलं पहिलं की लेंथचं डायमेन्शन काढा. कशाचं डायमेन्शन काढा विचारलं आपल्याला? लेंथचं. तर तुम्ही विचार करा मुलांना की लेंथचं डायमेन्शन फक्त लेंथ कोणत्या क्वांटिटीवर डिपेंड आहे? लेंथवरच. आणि लेंथ ऑलरेडी कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग डायमेन्शन काढताना नेहमी कोणता ब्रॅकेट काढायचा? सगळ्यात पहिले असा स्क्वेअर ब्रॅकेट काढून घ्यायचा. आणि या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मॅक्झिममली 3 फंडामेंटल क्वांटिटी लिहायच्या. किती क्वांटिटी लिहायच्या? फंडामेंटल 3 क्वांटिटी. कोणकोणत्या 3 फंडामेंटल क्वांटिटी बघा? LMT. कोणत्या क्वांटिटी लिहिल्या? LMT. LMT म्हणजे काय? लेंथ, मास आणि टाइम. किती लिहिल्या? मेन 3 फंडामेंटल क्वांटिटी. मॅक्झिमम डायमेन्शन या 3 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असतात. काही त्याला अपवाद आहेत, काही याच्या व्यतिरिक्त जास्त असतात. बरोबर आहे? मग लेंथ, मास आणि टाइम. मग तुम्ही विचार करा मुलांना की जेव्हा आपण लेंथ फाइंड करू आपल्याला मास फाइंड करण्याची गरज आहे का मुलांना? नाही. टाइम फाइंड करण्याची गरज आहे का? नाही. फक्त आपण काय फाइंड करू? लेंथ. तेही किती वेळा? 1 वेळा. म्हणून लेंथचा पॉवर 1 लिहायचा. मास आपण फाइंड केला नाही म्हणून त्याचा पॉवर 0 लिहा. टाइम आपण फाइंड केला नाही म्हणून त्याचा पॉवर 0 लिहा. हे जे तयार झालं हे आहे तुमचं डायमेन्शन ऑफ लेंथ. काय आहे तुमचं हे? डायमेन्शन ऑफ कोणाचं आहे मुलांना? लेंथचं डायमेन्शन आहे. बघा एवढं सोपं आहे. पुढचं आपण काढू 1-2 पहिले फंडामेंटलच काढून घेऊ आणि मग डिराइव्हवर जाऊ. सोपं जाईल ते. दुसरी क्वांटिटी आहे मुलांना, समजा मासचं डायमेन्शन विचारलं. कशाचं डायमेन्शन विचारलं? मासचं. आपली पहिली स्टेप कोणता ब्रॅकेट काढायचा मुलांना? स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट काढल्यावर किती गोष्टी लिहायच्या? 3 LMT. मास कशावर डिपेंड असते? फक्त मासवर. लेंथवर असते का मुलांना? नाही. म्हणून 0 लिहायचं. माससाठी 1 लिहिलं आणि टाइमवर नसते म्हणून काय लिहिलं? 0 लिहिलं. म्हणजे किती इझिली आपण डायमेन्शन्स हे लिहू शकतो. ज्या गोष्टीवर डिपेंड असेल तिच्यावर 1 लिहायचं, ज्यावर डिपेंड नसेल तिला काय लिहायचं? 0 लिहायचं. बरोबर आहे? अशा प्रकारे काढतो. आता ह्यात झालं आपल्या फंडामेंटल क्वांटिटीचे डायमेन्शन मुलांना. आता मॅक्झिमम वेळेस काय होते की पुष्कळ साऱ्या ठिकाणी हे डायमेन्शन असं न लिहिता फक्त अशा प्रकारे लिहितात. बघा L1 लिहून टाकलं, याला इथं फक्त M1 लिहून टाकलं. तर मग सर हे काय आहे असं? तुम्ही सांगितलं L1 M0 T0 असं लिहा. आता लिहिलं फक्त L1. तर हे दोन्ही सारखे आहे, दोन्ही ॲक्युरेट आहे.
यात काय केलेलं आहे ते बघा, L1 होता, L1 तसंच ठेवला आणि कोणत्याही टर्मचा पॉवर 0 असणे, मी त्याला काही व्हॅल्यू राहत नाही, काही व्हॅल्यू राहते का त्याला, काहीच व्हॅल्यू राहत नाही, त्याची व्हॅल्यू 1 असते. मग त्यामुळे आपण मास आणि टाइमला काय करून टाकलं, निग्लेक्ट केलं. इकडे लेंथ आणि टाइमला काय करून टाकलं, निग्लेक्ट करून टाकलं. तर डायमेन्शन मध्ये मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला दिसेल की ज्या टर्मचा पॉवर 0 होता ती टर्म निग्लेक्ट केलेली असते. काय केलेली असते, निग्लेक्ट. तुम्ही लिहू शकता, लिहिली तरीही काही प्रॉब्लेम नाही, नाही लिहिली तरीही काही प्रॉब्लेम नाही, तुमच्यावर डिपेंड करेल तुम्हाला लिहायचे की नाही लिहायचे. आता ह्या तर झाल्या फंडामेंटल क्वांटिटीज. आता आपण जाऊ डिराइव्ड क्वांटिटीजवर. मग ह्या डिराइव्ड क्वांटिटी शिकताना तुम्हाला व्यवस्थित लक्ष देण्याची गरज आहे, कारण डायमेन्शन तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजे. मग आता 1 बाय 1 एक एक डिराइव्ड क्वांटिटी आपण घेऊ आणि त्याच्यावरून काय काढत जाऊ, डायमेन्शन काढत जाऊ. तर पहिली डिराइव्ड क्वांटिटी जी आपण मगाही घेतली होती, आता पुन्हा घेतो मी, जिचं नाव आहे स्पीड. आहे तिचं नाव स्पीड. तुम्हाला स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे, पहा. सगळ्यात पहिले काय, स्पीड कोणती क्वांटिटी आहे, सर फंडामेंटल क्वांटिटी नाही आहे. मग ती कोणती आहे मुलांना, ती डिराइव्ड क्वांटिटी आहे. मग सर स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, तर तुम्हाला आठवला पाहिजे की स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. मग तुम्हाला माहिती आहे की डिस्टन्स म्हणजे काय, सर डिस्टन्स म्हणजे लेंथच राहते आमची. डिस्टन्स म्हणजे काय राहते, लेंथ. मग काय झालं मुलांना, लेंथ अपॉन टाइम. पण लक्षात घ्या, डायमेन्शन कधी असं खालीवर नाही काढायचं. म्हणजे बा अर्धा पोर्शन वर आहे डायमेन्शनचा सर असा आणि अर्धा पोर्शन खाली काढला डायमेन्शनचा, असं नाही काढायचं. होईल तोपर्यंत डायमेन्शन हे एका सरळ लाईन मध्ये आला पाहिजे, एका सिंगल लाईन मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये एकदा कामा नाही, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये नको घ्या, कसं घ्या, एका सिंपल स्टेप मध्ये. मग त्यामुळे तुम्ही विचार करा मुलांना काय होईल की हे लेंथ आहे आणि हा काय आहे, टाइम आहे. मग आता सध्या आपण दोघांचे पहिले डायमेन्शन लिहून घेऊ, कसे डायमेन्शन आहेत. तुम्हाला माहिती आहे लेंथचं डायमेन्शन बघा, काय काढायचं सांगा मुलांना, मी असं 3 टर्म काढलाय, L M T. लेंथ कशावर डिपेंड असते, फक्त लेंथवर. मास काय होईल 0, टाइम काय होईल 0. आणि खाली काय मुलांना, टाइम. टाइम साठी बघा पुन्हा किती लिहिली मी इथे टर्म 3, L M T. बघा टाइम कशावर डिपेंड आहे, फक्त टाइमवर. लेंथ आणि मास काय झालं 0. आता या दोन गोष्टी अशा आल्या की नाही. मग त्या केसमध्ये खालची टर्म आपण कुठून येतो, वर. तुम्हाला माहिती असलं पाहिजे, रेसिप्रोकल काढतो आपण याचा. बघा जेव्हा दोन्ही गोष्टी अशा न लिहिता आपल्याला सिंगल टर्म मध्ये लिहायची, तर खालची टर्म नेहमी कुठे जाईल, अशी खालची टर्म जाईल वर. पण खालची टर्म जेव्हा वर जाईल, तेव्हा लक्षात घ्या मुलांना, या टर्मचा जोही पॉवर पॉझिटिव्ह असेल तो वर गेल्यावर निगेटिव्ह होईल, किंवा जर खाली निगेटिव्ह असेल तर वर गेल्यावर काय होईल, पॉझिटिव्ह. त्याच्या अपोजिट लिहावं लागते. काय लिहावं, त्याच्या अपोजिट. मग काय पहा बघा, हे किती आहे मुलांना, L1 M0 आणि T0. हे ऑलरेडी वर आहे की नाही, आणि त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये कोणती टर्म गेली, खालची टर्म. खालची टर्म काय होती सांगा, L0 M0 आणि T1 प्लस 1 चा काय झाला मुलांना बघा, सर -1 झाला. काय झाला, +1 चा -1. सर 0 ला कोणी मायनस लिहिलं, 0 ला मायनस लिहून काही फायदा नाही, त्याचा काही रोलच नाही. आता बघा हा +1 वर गेल्यावर काय झाला, -1. आता यांचं मल्टिप्लिकेशन आहे, काय यांचं मल्टिप्लिकेशन. बघा L चा पॉवर 1 आणि L चा पॉवर किती आहे 0. तर L च्या पॉवर 0 ची काहीच व्हॅल्यू नसते, किती असते 1. म्हणजे बघा काय उरलं, 1 × L1. किती उरेल सांगा, फक्त ते L1 उरेल, कारण 0 ला काही महत्व आहे काय, 0 ला काहीच महत्व नाही. म्हणून लेंथला आपण किती वेळा लिहू सांगा मुलांना, 1 वेळेस लिहू. बघा मास इथं पण 0 आहे आणि इथं पण काय आहे, मास 0. 0 0 काहीच महत्व नाही, तरी लिहून टाकतो मी M0. आणि नंतर काय उरला, टाइम. बघा टाइम इथं 0 आहे, काही व्हॅल्यू नाही. टाइम किती आहे, फक्त इथं T-1. हा झाला T-1. तर हे एवढं जे आहे मुलांना, हे आहे तुमचं डायमेन्शन फॉर स्पीड. स्पीडचं डायमेन्शन कसं वाचणार, L1 M0 T-1 असं वाचतात. त्याला कसं रीड करतो आपण, त्याला L1 M0 T-1. हे आहे तुमचं कशाचं डायमेन्शन, स्पीडचं डायमेन्शन आहे. असं डायमेन्शन आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. आणि याच्यावरून आपण काय फाइंड करतो, त्याचं युनिट फाइंड करतो. काय फाइंड करतो, त्याचं युनिट. कसं युनिट लिहिणार, लेंथचं युनिट काय आहे मुलांना, मीटर. मास आहे काय तिथं, सर मास नाहीच आहे.
टाइम आहे पण टाइमचा काय आहे इनव्हर्स. टाइमचं युनिट काय आहे मुलांनो तर सेकंड. सेकंडचा काय असेल इनव्हर्स. मग काय किलो याला कसं मीटर मीटर पर सेकंड. इनव्हर्स आहे म्हणजे कुठे आहे खाली आहे तो 1 सेकंड असेल ना तो झालं मीटर पर सेकंड. कशाचं युनिट आहे ते स्पीडचं युनिट. म्हणजे अशा प्रकारे डायमेन्शनचा यूज करून आपण काय फाइंड करू शकतो कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट फाइंड आउट करू शकतो. आता एक एक एक्झाम्पल घेत जाऊ आपण आणि समजून घेत जाऊ. हे समजलं का तुम्हाला स्पीडचं लागल्यास तुम्ही नोट करून घ्या ब्राउज करून नोट करून घ्या ठीक आहे. आता पुढच्या क्वांटिटीवर आपण जाऊ. जेव्हा आपण 4-5 क्वांटिटी पाहू की नाही मुलांनो तेव्हा तुम्हाला हे पूर्ण क्लिअर होऊन जाईल की कशा प्रकारे काढतात सर. तुम्हाला प्रॅक्टिस केली तुमच्याकडे नवीन पॉईंट आहे म्हणून तुम्हाला थोडा किचकट वाटत असेल पण किचकट नाही आहे तो. पुढचं पाहू आपण व्हेलॉसिटी. कोणती क्वांटिटी पाहायची आहे मुलांना आपल्याला आता व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी आहे आपल्याला माहिती आहे व्हेक्टर क्वांटिटी असते ती. तुम्हाला पुढच्या युनिटमध्ये येईल स्केलर आणि व्हेक्टर की अशी क्वांटिटी जी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांवर डिपेंड करते तिला आपण काय म्हणतो व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपला हा आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हा फॉर्म्युला जर आपला व्हेलॉसिटीचा आहे तर डिस्प्लेसमेंट म्हणजे पुन्हा काय झालं मुलांनो डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतरच आहे ती झाली लेंथ अपॉन काय आलं मुलांनो टाइम. पुन्हा बघा लेंथ आणि काय आला टाइम. लेंथचं डायमेन्शन हे माहिती आहे आम्हाला L1 लेंथ फक्त याच्यावर डिपेंड असते लेंथ करून L1 M0 T0. टाइमचं डायमेन्शन टाइम फक्त टाइमवर डिपेंड आहे म्हणून L0 M0 आणि T1 झालं. पुन्हा हा T1 कुठं जाईल वर +1चा काय होऊन जाईल मुलांनो -1. बघा हा M0 काय झाला कॅन्सल. हा L1 आणि हा तिथे L0 काय होतं तुमचं फक्त वर L1 वरलं. हा काय आहे तुमचा L1 कॅन्सल झाला T0. हा T वर गेला काय होईल T -1 लागला सांगा M0 तुम्हाला सोपं लिहायचं झालं. डायमेन्शन तेच आहे मगाचं जे होतं ते L1 T-1 M0. सिक्वेन्स मागे पुढे झाला काही फरक पडणार नाही लक्षात घ्या. LMT असंच लिहावं असं नाही LTM लिहिलं गेलं किंवा MLT लिहिलं गेलं किंवा काही लिहिलं गेलं काही फरक नाही पडत. फक्त ते ॲक्युरेट येणं गरजेचं आहे समजलं. मग व्हेलॉसिटीचं काय डायमेन्शन एकदम सोपी आहे काय आहे युनिट काय होईल लेंथवर एक वेळेस टाइमवर काय इनव्हर्स मीटर पर सेकंड. म्हणजे काय की डायमेन्शनचा यूज करून आपण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट जे आहे ते फाइंड आउट करू शकतो. पुढची क्वांटिटी पाहू आपण. पुढची क्वांटिटी पाहू आपण आता आपली ऍक्सेलरेशन. कोणती क्वांटिटी पाहायची आहे ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन काय असते तर ऍक्सेलरेशन जी आहे ही क्वांटिटी आपण सिंपल वेनं लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशन म्हणजे काय. ऍक्सेलरेशनचा साधा फॉर्म्युला आहे. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय मुलांनो व्हेलॉसिटी अपॉन टाइम. काय फॉर्म्युला ऍक्सेलरेशनचा व्हेलॉसिटी अपॉन टाइम. पहा तुम्हाला हे फॉर्म्युले माहित असले पाहिजे. हे फॉर्म्युले माहित असल्याशिवाय आपल्याला डायमेन्शन नाही काढता येणार. मग व्हेलॉसिटी अपॉन काय झालं टाइम. पुन्हा आता बघा व्हेलॉसिटी फंडामेंटल क्वांटिटी आहे का नाही. फॉर्म्युला कधीपर्यंत लिहायचा जोपर्यंत फंडामेंटल क्वांटिटी येत नाही तोपर्यंत. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय मुलांनो सर डिस्टन्स अपॉन टाइम. हा झाला कोणता फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा आणि अपॉन आहे काय मुलांनो टाइम. बरोबर आहे. हा टाइम कुठे जाईल वर जाईल तुमचा टाइमचा वर गेला टाइमचा काय होऊन जाईल मुलांनो टाइमचा होऊन जाईल स्क्वेअर. काय होऊन जाईल टाइमचा स्क्वेअर म्हणजे हा काय झाला टाइम स्क्वेअर. आता फरक पहा मुलांनो ऍक्सेलरेशन डिस्टन्सवर डिपेंड आहे. डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअली डिस्प्लेसमेंट असायला पाहिजे. आता मी डिस्टन्स लिहिलं हे काय असायला पाहिजे होतं डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय झालं आपल्या भाषेमध्ये लेंथ आणि टाइमवर किती वेळ डिपेंड आहे 2. म्हणजे बघा हा लेंथ अपॉन काय तुमचं टाइम आणि टाइमवर किती वेळेस डिपेंड आहे मुलांनो 2 वेळेस डिपेंड. किती वेळेस डिपेंड आहे 2. मग कसं लिहिणार तर लेंथसाठी हा झाला वर L1 आणि खाली हा टाइमसाठी किती झाला मुलांनो T2. आता ज्या गोष्टीवर डिपेंड नाही की नाही मास आणि टेम्परेचर त्याला धरूच नका जाऊ जर मला पुढे. हां लेंथवर 1 वेळेस डिपेंड आहे आणि टाइमवर किती वेळेस डिपेंड आहे 2 वेळेस. हा टाइम खाली आहे की नाही हा जेव्हा वर जाईल तेव्हा काय होईल मुलांनो L1 आणि हा T काय होऊन जाईल -2. यावर डिपेंड आहे तरी लिहून टाकतो L किती झालं.
हे आहे तुमचं डायमेन्शन फॉर कशासाठी सांगा मुलांना, डायमेन्शन फॉर ऍक्सलरेशन. त्याचं डायमेन्शन आहे ऍक्सलरेशन. कसं लिहितो, हे असं लिहितो L1 T-2 m0. युनिट काय आहे, लेंथ म्हणजे मीटर आणि टाइमिंग म्हणजे सेकंद. सेकंदचा पॉवर किती, मायनस. झालं. एवढ्या इझिली आपण डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो. पण डायमेन्शन फाइंड आउट करताना तुम्हाला आधी दिलेली डिराइव्ड क्वांटिटी ही फंडामेंटल क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करता आली पाहिजे. जर ती तुम्हाला कन्वर्ट करता आली तर आपलं डायमेन्शन लिहिता येते. आणि कन्वर्ट करणं काही एवढं कठीण नसते, सोपं राहते कन्वर्ट करणं. आता आपण पुढची फंडामेंटल पुढची डिराइव्ड क्वांटिटी पाहू. समजा आपण पुढची क्वांटिटी पाहू एरिया. कोणती क्वांटिटी पाहू आपण आता, एरिया. तर एरिया काय असते, समजा हा स्क्वेअर आहे. काय आहे, हा स्क्वेअर आहे. स्क्वेअरचा एरिया काय आहे, साइड स्क्वेअर. काय एरिया स्क्वेअरचा, साइडचा काय असतो स्क्वेअर. साइड म्हणजे आपल्या भाषेमध्ये काय, एवढं अंतर जाईल मुलांना. अंतर म्हणजे काय झालं आपलं, लेंथ. लेंथचा काय झाला, स्क्वेअर. डायरेक्ट डायमेन्शन लिहू. लेंथ कशाने लिहायची, एल न. एल किती वेळेस, 2 वेळेस. एवढं लिहिलं तरी झालं. एखाद्याला वाटलं की सर पूर्ण लिहू आम्ही, मग L2 लिहा. मासची व्हॅल्यू 0 आणि टाइमची व्हॅल्यू पण बरं. डायमेन्शन कायचं डायमेन्शन काढलं आपण, हे एरियाचं. आहे की नाही सोपं, एकदम सोपं. एकदम सोप्या वेळेला आपण डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो. तर यासाठी कसं आहे, थोडं मोठं डोकं आपल्याला लावू. आता हे झालं एरियाचं. आता असंच काढू आपण व्हॉल्यूमचं काढून घेऊ एकदा. त्याचं काढून घेऊ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असतं मला तुम्हाला माहिती आहे का, व्हॉल्यूम तुम्ही क्यूबचं व्हॉल्यूम पाहिलं असेल, लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. असं काढतो आपण लेंथ, त्याचा लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. हे बघा लेंथ हा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूमचा, इंटू ब्रीथ इंटू काय असेल याची हाईट. लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. आता लेंथ म्हणजे काय झालं, अंतर. ब्रीथ ते जाडी, जाडी पण काय आहे, अंतर. इंटू काय त्याची हाईट, हाईट म्हणजे काय, उंची. ते पण काय आहे तुमचं लेंथ. म्हणजे जरी मॅथमॅटिक्समध्ये या 3 गोष्टी आपण वेगळ्या घेत असलो, लेंथ वेगळी आहे, ब्रीथ वेगळी आहे, हाईट वेगळी आहे, तरी अकॉर्डिंग टू फिजिक्स ह्या 3ही गोष्टी काय आहे, तर त्या लेंथच आहे. म्हणजे 1 2 3 किती वेळा झाले लेंथ, 3 वेळा. म्हणजे लेंथचा काय मिळेल मुलांना, तर लेंथचा सर क्यूब येईल. आता लेंथचा काय येईल, क्यूब. म्हणजे डायमेन्शन किती झालं, पॉवर 3. म्हणजे एलचा पॉवर किती लिहू मुलांना, 3. मासची व्हॅल्यू 0, टाइमची व्हॅल्यू 0. झालं डायमेन्शन. दिस इज डायमेन्शन फॉर व्हॉल्यूम. कशासाठी डायमेन्शन आहे, व्हॉल्यूमसाठी. म्हणजे पहा किती इझिली आपण डायमेन्शन फाइंड आउट करतो, आहे की नाही. तर एवढ्या इझिली तुम्ही डायमेन्शन फाइंड आउट करू बरोबर आहे. अजून एखादा घेऊ पुढचा आपण. तर पुढचं डायमेन्शन घेऊ आपण, समजा आता फोर्सचं घेऊन टाकू. फोर्स, पुढचं डायमेन्शन घेऊ आपण फोर्स. फोर्स राहिला ना आपला, हा राहिलेला फोर्थ डायमेन्शन घेऊ. तर हे लिहिलं फोर्स. हा फोर्स सर फंडामेंटल क्वांटिटी नाही आहे, मग कोणती क्वांटिटी डिराइव्ह. मग फोर्स कशाने लिहिता सर, तर फोर्ससाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मुलांना. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन्स हे शिकलो होतो, ज्यामध्ये न्यूटन सरचा सेकंड लॉ होता F = ma. मी तुम्हाला शिकवलेला आहे. तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तो एकदा पुन्हा पाहून घ्या. कोणता, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन बाय महेश देशमुख सर. तुम्ही यूट्यूबवर टाकलं तुम्हाला ते मिळून जाईल, किंवा फिजिक्स फॉर ऑल या आपल्या चॅनलवरती तुम्ही गेला तरी तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. मग फोर्सचं डायमेन्शन काय आहे, फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ॲक्सेलरेशन. F = ma. काय राहतो फोर्सचा फॉर्म्युला, F = ma. हा m म्हणजे काय आहे, मास. मास तर फंडामेंटल क्वांटिटी झाली, पण ॲक्सेलरेशन नाही सर, ॲक्सेलरेशन फंडामेंटल क्वांटिटी नाही. मग तुम्हाला आता ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन आठवलं पाहिजे की मासचं m1 आणि ॲक्सेलरेशनचं सर काहीतरी मीटर पर सेकंडचा स्क्वेअर होता, म्हणजे L1 आणि T-2. पण असं जर नाही आठवलं तरी घेऊ नका मुलांना, सोपी आयडिया पाहता. मासचं काय नोट, मासचं राहतं. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, तो तर आठवते सर, आठवते ना मला, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. बरोबर आहे का मुलांना, हा एवढाच आहे. ॲक्सेलरेशन = काय राहते, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. पुढे अजून मास. सर आता व्हेलॉसिटी आठवत नाही आम्हाला काय, पण फॉर्म्युला आठवते काय, हो सर आठवते. काय होतं रे, मग सर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असं म्हणतो. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम.
कोणा झाला फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा आणि अपॉनही काय आहे टाइम. तो टाइम काय झाला टाइमचा स्क्वेअर. आता पहा मुलांनो काय होतं हे काय आहे सर हे मास आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते मुलांनो सर ती लेंथ आहे बरोबर आहे का सांगा. आणि अपॉन मध्ये आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये ना चालते अपॉन मध्ये टाइम आणि टाइमचा काय म्हणजे मुलांनो सर टाइमचा स्क्वेअर होऊन जाईल. काय होऊन जाईल टाइमचा स्क्वेअर. आता तर काढता येईल डायमेन्शन सर आता आम्ही असं काढतो मास आहे लेंथ आहे आणि खाली काय टाइम. मासचं डायमेन्शन सर मासचं डायमेन्शन असते m1 एकच वेळेस पॉवर आहे ठीक आहे मुलांनो. सर लेंथ एकच वेळेस आहे सर लेंथचं डायमेन्शन L1. सर टाइम खाली आहे पण टाइमचा पॉवर किती सर मास डायमेन्शन m1 लेंथ डायमेन्शन L1. सर टाइम आहे पण टाइम किती वेळेस आहे 2 आणि तोही कुठे आहे डिनॉमिनेटर मध्ये. तो जेव्हा वर जाईल तेव्हा या +2 चा वर्ग काय होऊन जाईल सर -2 होऊन जाईल. झालं डायमेन्शन तयार फोर्सचं. m1 L1 t -2 काय डायमेन्शन आहे फोर्सचं m1 L1 t -2. हे डायमेन्शन आपलं कोणाचं आहे फोर्थ डायमेन्शन झालं. कोणाचं डायमेन्शन झालं फोर्थचं. सर आम्हाला युनिट लिहायचं आहे लिहा सोपा युनिट लिहिणं. मासचं युनिट सर केजी लिहितो आम्ही बरोबर आहे मुलांना. सर लेंथचं युनिट सर आम्ही मीटर लिहितो केजी मीटर. आणि टाइमचं युनिट सर आम्ही सेकंद लिहितो पण सेकंदचा पॉवर किती लिहिणार मुलांना 2. झालं युनिट तुमचं कशाचं काय झालं युनिट हे तुमचं फोर्सचं युनिट झालं केजी मीटर सेकंद इनव्हर्स 2. सेकंदचा पॉवर किती -2. मग सर आम्ही तर असं युनिट ऐकलं नाही फोर्सचं. तर फोर्सचं युनिट असं न लिहिता फोर्सचा ज्यांनी शोध लावला त्यांच्या नावावरून लिहितात ते लिहितो आपण न्यूटन. काय लिहितो आपण न्यूटन. आणि त्याचा सिम्बॉल काय असेल मुलांनो कॅपिटल N. कारण ते कोणाचं नाव आहे पर्सनचं नाव म्हणून न्यूटनचा सिम्बॉल आहे कॅपिटल N. म्हणून फोर्सचं युनिट आपण काय लिहितो न्यूटन लिहितो. ते असं न लिहिता याला काय की मीटर केजी सेकंड स्क्वेअर लिहू शकतो आपण त्याला पर सेकंड स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. तो अशा प्रकारे ह्या फंडामेंटल क्वांटिटीज वापरून आपण कोणत्याही डिराइव्ड क्वांटिटीचं युनिट फाइंड आउट करू शकतो. आणि त्या युनिट फाइंड आउट करण्याच्या टेक्निकला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो डायमेन्शन ॲनालिसिस. ठीक आहे. तर इथपर्यंतचा पॉईंट आपण आज पाहिला. अजूनही भरपूर सारे डायमेन्शन्स आपल्याला करायचे आहे. तुम्हीही घरी ट्राय करून पहा. तुमच्या बुकमध्ये भरपूर सारे डायमेन्शन दिलेले असतील आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्की त्याच्यावरती काय करेल नक्की हेल्प करेल. आणखी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या बाकीचे राहिलेले जे डायमेन्शन आहेत ते डायमेन्शन काय करू स्टडी करू. तोपर्यंत थँक्यू.